अवघ्या 10 महिन्यात 58 कोटींचे झाले 213 कोटी रुपये। महाराष्ट्र सरकारमधल्या बड्या मंत्र्यांच्या आग्रहानं उखळ पांढरं। झी 24 तास आणखी एक दणदणीत इन्व्हेस्टिगेशन। ऑपरेशन खैरात प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे। काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मागणी। भाजप सरकार भ्रष्टाचारग्रस्त असल्याचा आरोप। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेटीचा राजकीय तपशील गुलदस्त्यात। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेणार तटकरेंची माहिती। विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांनी आपल्यावर आरोप केले नाहीत, आरोप केल्यास उत्तर देणार सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। नियोजित वेळेनुसारच अजित पवारांची भेट घेतल्याचा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। अजित पवारांच्या निधनानंतर पुण्याच्या पालकमंत्री म्हणून पहिली बैठक। चंद्रपुरातील पराभवानंतर काँग्रेसची शिवसेना युविटीवर आगपाखड। इतरांची लाच काढण्यापेक्षा चंद्रपूरमध्ये कशी लाच घालवली ते तपासा। हर्षवर्धन सपकांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। देशभरातल्या 10 कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा निषेध। काँग्रेसचा बंदला पाठिंबा। मुंबईतले रस्ते फुटपाथवरील अतिक्रमणावरून हायकोर्टाची नाराजी। अतिक्रमणामुळे पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टानं उपटले पालिका प्रशासनाचे कान। मुंबईच्या भायखळ्यात रहिवासी इमारतीची लिफ्ट कोसळली। दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींवर उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि नामिबिया यांच्यात लढत। सामन्याआधी टीम इंडियावर दुहेरी संकट। अभिषेक शर्मा आजारी, ईशान किशनही दुखापतग्रस्त।